बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल आहे। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। विनायक राऊत यांनी मात्र पत्रकार परिषद घेत आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेले आहेत। माझ्या कुटुंबावर लावलेले आरोप खोटे आहेत असं विनायक राऊत म्हणतात। ठाण्यात गुन्हा दाखल झालाय, काहीतरी काळबेर आहे असा विनायक राऊतांचा अंदाज आहे। ताबडतोब तक्रार का केली नाही? जर हे सगळं प्रकरण नोटीसमध्ये उल्लेख केल्यानुसार 2018-22 आहे, तर तेव्हाच तक्रार का केली नाही अशी विचारणा विनायक राऊतांकडून होतीये। ऐकूया। मी आणि माझ्या कुटुंबावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत। दुर्दैवाने गीतेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या मागच्या 3 वर्षापासून त्यांच्याबरोबर राहत नाहीयेत आणि त्यांनी तक्रारीमध्ये जे लिहिलेलं आहे की 2018 ते 2022 पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीची अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबा बुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं। मग आई वडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? 3 रूमचं घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅट सुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली। या डीवीच्या नोटीसमध्ये 20D प्रमाणे कौटुंबिक हिंसाचार वगैरे ते काय नोटीस दिली। त्याच्यामध्ये आर्थिक अनुतोष रक्कम रुपये दरमहा 5 लाख, तसेच कायमस्वरूपी आर्थिक अनुतोष रक्कम 10 करोड देण्याबाबतचे निर्णय सामनेवाला यांनी द्यावे। राऊत कुटुंबाकडून गेली 7 वर्ष माझा मानसिक छळ सुरू आहे। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांचे आरोप आहेत। मला अघोरी कृत्य करण्यासही भाग पाडलंय। विनायक राऊतांसह सगळ्यांना अटक करावी या प्रकरणी असं गिरिजा राऊत म्हणतायत। अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते। कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते। विचित्र प्रकार म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग मी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे, घात केलेला आहे। लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं। त्याच्यामुळे प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे। आणि ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे। कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडिया समोर देत आहेत। महाराष्ट्र नरबळी जो आहे सेक्शन ब्लॅक मॅजिक ऍक्ट, तो त्याच्याप्रमाणे आम्ही सेक्शन 3(2) आणि 3(3) हा सेक्शन आहे, नॉन बेलेबल सेक्शन आहे। त्याच्याप्रमाणे सध्या कळतंय आम्हाला की एकाला अटक पण झालेली आहे त्यामध्ये। आणि त्यांनी असं बघितलं की ते पुढे जाऊन काही करणार नाहीत आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी अघोरी कृत्य जबरदस्ती त्या बाबांकडे घेऊन गेले। एका इन्सिडेंटमध्ये त्यांनी फ्लॅटवर पण एका बाबाला बोलवलं, जो इकडचा मुंबईचाच आहे, कुठला कुर्ल्याचा आहे। अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या कृत्या केल्या जेणेकरून यांच्यावर मानसिक दबाव येईल। विनायक राऊत असतील की पूर्ण फॅमिली जे आरोपी आहेत त्याच्यात 7-8 आरोपी जे आहेत त्या सगळ्यांना अटक होण्याची गरज आहे, त्याशिवाय तपास पूर्णपणे होऊ नाही शकत। वळूया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे। विनायक राऊतांच्या सुनेनं केलेले आरोप गंभीर आहेत असं शिरसाट म्हणतात। सरकारनं सुमोटो कारवाईचे आदेश द्यायला हवे असंही संजय शिरसाट यांचा आरोप आहे। विनायक राऊतांवर दाखल गुन्ह्यावर मंत्री शिरसाट यांनी भाष्य केलंय।
उबटा गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोणा करण्याची सवय आहे. मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. जादूटोणाच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे या दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सोमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.